करिअर बाबतची घनता फर्स्ट कॉलम, करिअर बाबतचा आनंद सेकंड कॉलम, जे आपल्या आवडीचं काम करणं आहे किंवा कुठचीही. त्याच्यानंतर आपलं ध्येय, मी ऑलरेडी जे सांगितलं की तुमचं जे पॅशन असेल किंवा जे काही येणारे अडथळे, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, डिजिटल वर्ल्डमध्ये जमत नाहीये, पीसीचं काही ऑब्लिगेशन येत आहे किंवा कामात कंटाळा, प्रोक्रॅस्टिनेशन, आपण आजचं काम उद्या ढकलतोय. आणि स्ट्रेंथ सपोर्ट अगेन, की तुमची धैर्य चिकाटी, म्हणजे तुमचे मूळ मूळ स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत की ज्याच्यात आत्मविश्वास, पेशन्स, चिकाटी, शांत स्वभाव, किंवा इव्हन तुम्ही तुमच्या गुरुचं नाव लिहू शकता. असे 5 कॉलम्स आहेत. चालेल. ओके, व्हेरी गुड. सो मी स्क्रीन स्टॉप करतोय. पाण्याचा ग्लास घेतला घेतला. असेलच. परफेक्ट, व्हेरी गुड. लेट मी सेकंड. ओके. सो डोळे मिटा, शांत बसा, तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे केंद्रित करा. तुम्ही घेणारा श्वास आणि सोडणारा श्वास याच्याकडे लक्ष द्यायचंय. खांदे सरळ, खांदे रिलॅक्स्ड, पाठीचा कणा सरळ, कारण तो अँटेना आहे आपल्या युनिव्हर्सशी कनेक्ट करायला, सगळ्या एनर्जी एक्सचेंज साठी. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता माझ्या मागे म्हणा की मी माझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतोय, आजकाल माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, माझ्या भूतकाळात जे काही आतापर्यंत घडलं आहे, किंवा वर्तमानात आत्ता जे काही घडत आहे आणि भविष्यात जे घडणार आहे, याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलं आहे. मी संपूर्णपणे हे स्वीकारतोय, मी यात कोणालाही दोष देणार नाही. आज मी या नकारात्मकतेचा ताबा घेतलाय. मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून संपूर्णपणे मुक्त करणार आहे. जस्ट इमॅजिन, आज आपण एका पर्वतावर ट्रेकिंग करायला जाणार आहोत. एक उंच पर्वत, त्याच्यासाठी आपण आपली सगळी बॅग भरणार आहोत. आपण तयारी करतोय. बॅग भरताना काय घेऊ, काय नको घेऊ, मी एखादी वस्तू विसरत तर नाही ना, अशी भीती. पण काही प्रकारचा आनंदही आहे की खूप दिवसांनी आज आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. त्यामुळे एकूणच अशा संमिश्र भावना आहेत. काही आनंदाच्या आहेत, काही काळजीच्या आहेत, आणि मनात एक चॅलेंज आहे की भीती पण वाटते, हे मी करू शकेन की नाही. पण असं सगळं असलं तरी खूप आनंदाने आपण बॅग भरतो, हवा त्या वस्तू घेतो आणि रात्री मस्त झोपी जातो. सकाळी व्हॉट्सअपला ठरल्याप्रमाणे सगळेजण मीटिंग पॉइंटला भेटतो आणि आपण अशा एकदम शक्तीची एकवटून पायथ्याशी उभे आहोत. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना
या पर्वताकडे बघा, होल्ड करा आणि सोडून द्या. तुमच्या समोर उंच पर्वत उभा आहे, शांत, भव्य आणि प्रेरणादायी. थोडीशी थंड हवा आहे, पण ताजी, स्वच्छ आहे. त्या हवेची झुळूक आपल्या त्वचेला स्पर्श करून जात आहे. हळूच गुदगुल्या होत आहेत. असं वाटतं एखादी शाल ओढावी का. मस्त वाटतंय, फ्रेश. सूर्याची कोवळी किरण त्वचेवर पडतायत. पर्वत उंच आहे, दिसतोय, पण त्याचं सौंदर्य, शांतता तेवढीच अट्रॅक्टिव्ह आहे. कधी एकदा या पर्वतावर चढतोय अशी फिलिंग येते. आज तुमचा फोकस, तुमचा ध्येय एकदम निश्चित आहे की मी या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. आता असा दृढनिश्चय करून तुम्ही पुढे चालायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल हा एक श्वास आहे. पहिलं पाऊल म्हणजे आत्मविश्वास, दुसरं पाऊल म्हणजे धैर्य, तिसरं पाऊल म्हणजे समर्पण. पायाखाली दगड आहेत, काटे आहेत. तो हळूच कनेक्ट काटा टोचल्यामुळे जी मस्तकात कळ गेली आहे, असा रस्ता आहे. पण त्याच्यावर विजय मिळून तुम्ही कधी सरळ वाटेने, तर कधी तीव्र उताराच्या वाटेने, कधी वळणदार वाटेने पुढे पुढे जात आहात. तुम्ही अजिबात थांबत नाही. मनात फक्त एकच घट्ट विचार, दृढ विचार आहे की हे शिखर माझं आहे. तुम्ही अर्ध्यावर पोचले आहात. थोडस थकल्यासारखं जाणवल्यामुळे तुम्ही एका दगडावर 5 मिनिटाचा ब्रेक घेत आहात. एक दीर्घ श्वास घ्या, होल्ड आणि रिलीज. आपल्या आवाजाकडे लक्ष द्या. आपला आवाज सांगतोय की माझ्या हात एक प्रचंड शक्ती आहे. प्रत्येक अडथळा मला शिकवतोय आणि तुम्ही पुन्हा चालायला प्रयत्न करता, तेवढ्याच शक्तीने, तेवढ्याच ताकदीने. आणि आता चालायला लागल्यावर तुम्हाला चालणं हलकं वाटतंय. एकदम छान वाटतंय आता. परत तुम्ही फ्रेश, रिचार्ज होऊन पुढच्या वाटेला लागलेले आहात. हवा थोडीशी थंड आहे, पण मनातली उष्णता आहे त्या जिद्दीची. असं म्हणता म्हणता त्या उत्तुंग शिखरावर तुम्ही पोहोचले आहात. बघा ते सूर्यकिरण तुमच्या चेहऱ्यावर जे पडतायत, अजिबात प्रखर नाहीये. थंड वाऱ्यामध्ये येणारे सूर्यकिरण किती छान वाटतायत. ते भव्य आकाश तुमचं हसून हसून खूप आनंदाने स्वागत करतंय. आकाशात विहार करणारे पक्षी, त्या पक्ष्यांचा किलबिलाट छान वाटतोय ऐकायला. तुम्ही हळूच खाली वाकून बघताय तर दूरवर तुम्हाला एक घाट, विविध झाडं, वेली, फुलं दिसतायत. तुम्हाला खूप शांत वाटतंय. हा तुमचा प्रवास खूप छान होत आहे. तुम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही जे पर्वत शिखराचं जे स्वप्न मनाशी बाळगलं होतं ते पूर्ण होतंय. आता तुम्ही दोन्ही हात पसरून डोळ्याने मिटले आहेत आणि मोठ्याने ओरडून म्हणताय की मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी पूर्ण आहे. माझा प्रवास खूप सुंदर होता. माझं ध्येय स्पष्ट आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आता माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी,
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपण इथेच एक मेडिटेशन करणार आहोत. आजच्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं करिअर, जो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता तुम्ही तुमच्या अंतर्मनात प्रवेश करत आहात. थोड्या वेळापूर्वी आपली बॅग भरत असताना वाटत असलेली काळजी म्हणजेच आपण पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी. आपल्या मनामध्ये असलेली खोलवरची खंत, कित्येक वर्षांपासून जळमटासारख्या राहिलेल्या व्यथा, जुन्या गोष्टी आठवा आणि डोळ्यासमोर आणा. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. माझ्या मागे म्हणा, योग्य संधी असूनही ती मला गमवावी लागली. त्यावेळेला थोडस धाडस केलं असतं तर आजची परिस्थिती खूप वेगळी बदलली असती. सुरक्षिततेसाठी न आवडणाऱ्या कामात नोकरीत राहावं लागतंय. आत्मविश्वासाच्या मोठ्या संध्या गमवाव्या लागल्या. मी बदल स्वीकारण्यास तयार नव्हतो, म्हणून करिअरमध्ये पुढेच जाता आलं नाही. घरच्या परिस्थितींमुळे मला हवं तसं शिक्षण घेता आलं नाही. मला योग्य मार्गदर्शकच मिळाला नाही. जे हाऊसवाईफ आहेत त्यांनी म्हणा की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला हवं तसं कामच करता आलं नाही. मला घराबाहेरच पडता आलं नाही. मला नोकरी किंवा कुठलाच व्यवसाय करता आला नाही. माझं स्वतःचं करिअर बनवता आलं नाही मला. पण असं असलं तरी या सगळ्या परिस्थितीची मी आज जबाबदारी घेते. मी मान्य करते आजची परिस्थिती, आणि जी मनामध्ये पूर्ण निगेटिव्हिटी आली आहे, जे दुःख होतंय त्यातून मी मुक्त होतोय. यामुळे होणारा त्रासाला आणि दुःखाला नष्ट करण्यासाठी आपण आज होपनोपोनो करणार आहोत. माझ्या मागे प्रार्थना रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता पर्वताच्या पायथ्याशी असताना तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं होतं की मी आज या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. तेवढ्याच जिद्दीने तुम्ही तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची ध्येय आठवा. ती सगळी ध्येय पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे. तो आत्मविश्वास माझ्यात आहे. ती जिद्द माझ्यात आहे.
माझ्या ध्येयाला योग्य ते खतपाणी, सूर्यकिरण मिळून त्याचा लवकरच मोठा वटवृक्ष होणार आहे. मी माझ्या ध्येयांचा आदर करतो. मी योग्य त्या मार्गावर आहे. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. आपली सगळी ध्येय पूर्ण होण्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. फॉलो विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आपल्याला आता बॅग भरताना आनंद झाला होता की हे सामान घेऊया, ट्रेकिंग करूया. त्या गोष्टी म्हणजे आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. आपण त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींना अॅक्नॉलेज करणार आहोत. चेहऱ्यावर छान हसू असू दे. माझ्या मागे म्हणा, मला जे आवडतं तेच काम मी करतोय. मला स्वतःच्या मूल्यांची सुसंगत भूमिका निभावायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवणं, क्लायंटना मदत करणं, टीमला मार्गदर्शन करणं, यामुळे माझ्या आयुष्यावर संपूर्णपणे सकारात्मक परिणाम घडत आहे. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. मला मनासारखं शिक्षण मिळालं आहे. नोकरी, काम मिळालं आहे म्हणून मी खुश आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्या कोणी हाऊसवाईफ्स आहेत त्यांनी म्हणा की घर सांभाळणं हे काही सोपं काम नाहीये. अत्यंत चॅलेंजिंग आणि कठीण काम आहे, जे मी अतिशय चोखपणे पाडतीये आणि ह्याचा मला खूप खूप अभिमान आणि आनंद आहे. हा आनंद खूप पटीने वाढण्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. सो रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता हे ट्रेकिंग करताना आपल्या
पायाखाली खूप दगड लागले होते आपल्याला, काटे टोचले होते, कधी वाट वळणदार होती. तर ही वेगवेगळ्या प्रकारची वाट, रस्ते, दगड, काटे जे काही लागले होते ते म्हणजे आपल्या करिअरमध्ये असणारे अडथळे, जे आपण चौथ्या कॉलम मध्ये लिहिले होते. ते अडथळे आठवा आणि तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा की माझ्यातला असलेला लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्पष्ट ध्येयाचा अभाव, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसणे, अनफॉर्च्युनेटली योग्य मार्गदर्शनाचा अभाव असणे, किंवा कामात असमाधान, कंटाळा, आळस, कॉम्पिटिशन, डिजिटल टेक्नॉलॉजी, टॉक्सिक वर्क कल्चर, फायनान्शियल डिस्टर्बन्स, नवीन चॅलेंजेस घेण्याची भीती, किंवा मला कुटुंबाकडून कुठल्याच प्रकारचा सपोर्ट नाही मिळालाय, या सगळ्या गोष्टींचा मी मनापासून स्वीकार करतोय. या सगळ्या अडथळ्यांची मी जबाबदारी घेतोय. ह्या सगळ्या ऑब्स्टॅकल्समुळे माझ्या ठासून भरलेल्या निगेटिव्हिटीला माझ्यातून मी आज मुक्त करत आहे. या सगळ्या अडथळ्यांना पार करून जाण्याची हिंमत माझ्यात आली आहे. या हिमतीने आपण आता ध्येयाकडे आनंदाने कूच करणार आहोत. त्याच्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता या पर्वतावर चढताना आलेली सरळ वळणं, थोडेसे उतार, म्हणजे पाचव्या कॉलम मध्ये लिहिलेले तुमचे स्ट्रेंथ, तुमचे कोर पॉइंट्स, तुमची सपोर्ट सिस्टमची लिस्ट, ती आठवा, ती डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या धैर्याला, माझ्या चिकाटीला मनापासून धन्यवाद. त्यांनी मला प्रत्येक अडथळ्यातून पुढे नेलं. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो. त्यासाठी मी खूप 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 कृतज्ञ आहे. माझ्या शांततेने सुद्धा गोंधळामध्ये मला स्थिर राहायला शिकवलं. त्यासाठी मी खूप 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 आभारी आहे. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी कृतज्ञ आहे. त्यांनी मला नेहमीच मदत केली आहे माझ्या कठीण काळामध्ये. माझ्या मार्गदर्शकांनी केलेल्या दिशेमुळे माझं ध्येय मी योग्यपणे ओळखू शकतो. मी त्यांचा ऋणी आहे. आता दोन्ही हात छातीवर प्रेस करा. इमॅजिन करा की हे दोन्ही शक्तिशाली मॅग्नेट आहेत. खूप प्रचंड ताकदवर मॅग्नेट आहेत, जे आपल्या शरीरातील, मनातील उरली सुरलेली निगेटिव्हिटी पूर्णपणे या मॅग्नेट मध्ये खेचून घेत आहेत. शरीरातील पूर्ण निगेटिव्ह एनर्जी हे मॅग्नेट्स खेचून घेत आहेत. त्याच्यामुळे तुमचे दोन्ही हात खूप जड झाले. आता दोन्ही हात आपल्या छातीवरून काढा, एकमेकांवर रब करा, जोरात एनर्जी जनरेट करा आणि असं इमॅजिन करा की सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन पूर्णपणे नष्ट होते. ही निगेटिव्हिटी पूर्ण युनिव्हर्स मध्ये तुम्ही फेकून दिलेली आहे. आता
शांत व्हा. या संपूर्ण निगेटिव्हिटीतून तुम्ही मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटत आहे, शांत वाटत आहे. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम पॉवरफुल. मी एक पैशाचं प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. ही समृद्धी म्हणजे आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर आणि उत्तम नातेसंबंध. आता माझे मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहेत. मला खूप शांत वाटतंय. तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचले आहात. तुम्हाला जसा पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर आनंद झाला होता ना, तसाच आनंद आत्ता होतोय तुम्हाला. बघा, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला मिळतंय. तुम्हाला जे हवं करिअर मध्ये ते मिळतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप पटीने वाढणार. तुम्हाला स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घेत आहात. तुमची वेळोवेळी खूप प्रशंसा होते. तुम्ही खूप फेमस झाले आहात. तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळतोय. तुम्हाला कामात समाधान आणि वैयक्तिक जीवनात शांती मिळत आहे. तुमची सगळी स्वप्न साकार झालेली आहेत. तुमचं शारीरिक, मानसिक आयुष्य एकदम हवं तसं झालेलं आहे. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी बोलणार नाहीये. तुम्ही या फक्त यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, आत्मविश्वास अनुभवा. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी प्रचंड जनरेट होईल. जस्ट फील द एनर्जी फर्स्ट. मग ते आपल्या डोळ्याला लावा. संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा. अँड जस्ट फील इट. ओपन युअर आय. पाणी प्या. फुल्ली चार्ज वॉटर. छान झालं. ओके. छान झालं ना? मस्त. ओके. ठीक आहे, चालेल. ओके देन